तुम्ही मटणची रेसिपी खूप काही बघितली असेल, खाल्लं असेल, बघितली असेल, पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि ती रेसिपी बनवण्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि कुकर ठेवलेला आहे गॅसवर गरम व्हायला। त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सरसोचं तेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल टाकू शकता। जिरं, खडे मसाले मी टाकून दिलेले आहे, त्यांना चांगलं म्हणजे हे करून घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी आलं, लसूण, हिरवी मिरचीचं पेस्ट दरदरा कुटून, आणि आता कांदे पण ॲड केलेले आहे। कांद्यांना पण चांगलं ब्राऊन असतोपर्यंत परतून घ्यायचे। कांदे ब्राऊन झाले की लगेच मटण टाकून द्यायचं। मटणला बी 10 मिनिटासाठी चांगलं शिजून घ्यायचे। मटण शिजत आलं का थोडंसं 10 मिनिटं त्याच्यानंतर नमक ॲड करायचं आहे स्वादानुसार। नमक ॲड केलं का त्याला पण चाळून घ्यायचं, चांगलं खालीवरती परतून घ्यायचं। परतून झालं का मग त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे। लाल मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला, मटण मसाला, धना पावडर, कस्तुरी मेथी, त्यांना पण चांगलं चाळून घ्यायचं, चांगलं शेकून घ्यायचं मसाल्याला, म्हणजे कच्चा नको राहिला। तेल सुटे तोपर्यंत त्याला पण शिजून घ्यायचं चांगलं। शिजला का मसाला, तेल दिसलं का आपल्याला, मग त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आपल्या पद्धतीने, म्हणजे जेवढं लागेल तेवढं पाणी ॲड करायचं, कमी जास्त तुमच्यावर। तर मी एवढं पाणी ॲड केलेलं आहे। त्याला पण चांगलं उकळी येऊ द्यायची। त्याच्यामध्ये बारीक कोथिंबीर चिरून टाकून द्यायची। कुकरचं झाकण लावून द्यायचं, 3 शिट्टे घेऊन घ्यायच्या। 3 शिट्टे झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आपलं मटण रेडी हे बनवून, बघा किती छान बनलेलं आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झालेली आहे मटणची रेसिपी। आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।